नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या वर्षीपासून इयत्ता 4थी आणि 7वी साठी शिष्यवृत्ती घेण्याची शासनाच्या विचारात ही गोष्ट होती आणि त्याच्यावरतीच आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे बघा. इयत्ता 5वी व 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येऊ लागल्याने या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतून बाहेर फेकले जाऊन त्यांचे नुकसान होत आहे. अधिकाधिक लाभ व्हावा यासाठी यंदा इयत्ता 5वी व 8वी बरोबरच 4थी व 7वीच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री. पण नेमके कोणत्या शाळेतील विद्यार्थी पाठीमागे पडू लागले त्याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूया. बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे की राज्यामध्ये दरवर्षी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 16,000 विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येते. किती? 16,000 विद्यार्थ्यांना. मात्र या शिष्यवृत्तीचा लाभ अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येत आता वाढ करण्याचा विचार सुद्धा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. यासाठी सारथीच्या बरोबरच आदिवासी, त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल व अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देण्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रयत्न सुरू आहेत. आणि मग त्यासाठी या तिन्ही विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याने आता लवकरच याची अंमलबजावणी सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. लक्षात ठेवा. आणि त्यामुळे याबाबत अंतिम प्रारूप तयार करण्याचे काम सुद्धा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती ही आपल्या शालेय शिक्षण जे आपले शालेय शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे साहेब यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे लवकरच या वर्षीपासूनच 4थीला आणि 7वीच्या या दोन्ही वर्गाला सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षा सुरू होण्याची चान्सेस आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढची जी शिष्यवृत्तीच्या दृष्टीने जी तयारी असेल, ज्या प्रायव्हेट एक्झाम असतील, आतापासूनच त्याची प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि लवकरच आपण पाहूया की शासनाचा या संदर्भातला GR लवकरच आपल्याला भेटेल आणि नंतर तिथून पुढे परीक्षेचा कालावधी, परीक्षेचं टाइम टेबल, त्याचबरोबर अभ्यासक्रम या सर्व गोष्टींची आपल्याला लवकरात लवकर माहिती होईल. अशी माहिती आल्यानंतर मी लगेच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.